वाढले आता. आजपासून मी आणणार नाही पोरींला. आजपासून मी अभ्यास करीन, शाळेत जाईन. बर बर बर. अरे भाऊ पप्पा पुण्याला कामाला जायला आता येता नाही ना मोटरसायकलच घेऊन येणार आहे पाय. चल जड झालं बाबा पोरग पिशवी घेऊ लागा ना. ओ बाबा अंगावर घाली का गाडी आता पैसे वाले म्हणून काय मारिता का गरीबाला. पप्पा अरे साई, अरे मी पप्पा, अरे गाडी आणली आपल्याला मोठी. भारी गाडी आहे. अरे मम्मी किती भारी गाडी आहे. लयच भारी कसं काय गाडी गाडी? लयच भारी. अरे तुला म्हणलं होतं गाडी घेईन तर 4 चाकीच घेईन, 2 चाकाची घेणार नाही. हा पाय कशी आणली. लयच भारी गाडी आणली. हा, लय भारी वाटत असं गाडीत बसले. गाडीत बसल्यावर जस काय हिरो झाले म्हणे. हा हा ए साई बस तू. ए, बस, बस. ये पलीकडून बस. अरे बस बस. अरे पण तो मला विचारलं नाही गाडी कस काय आणली, कुठून आणली एवढे पैसे. हा खर्च ध्यानातच नाही गाडी पाहूनच इतके खुश झाले ध्यानात. अरे अमिताभ बच्चनची तर मी गाडी ड्रायव्हर होतो. हा हा, अमिताभ बच्चन तशीच दिली का तुम्हाला गाडी. मला तशी देऊन टाकली. काय भारी गाडी दिली ना. आणि मग पण मी ड्रायव्हिंगच तशी केली. हा, त्यांचं मन जिंकलं. हा मी त्यांना घेऊन जायचो कुठं पण जेवायला याला त्याला. हा अरे मी त्यांच्या संग खायचो फुकट. अं, लय भारी भारी खाते. हा हा, रसगुल्ले काय न गुलाबजांबू काय न काय काय मी पण त्यांच्यात फुकट रपा रप आणायचो. हा आणि त्यांचे खाणे कसे उडी येवसक उडी. येवसक येवसक सगळं. मी काय मग ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. अमिताभ बच्चन साहेबचा ड्रायव्हर म्हणल्यावर हा. मला लय मोठेपणा. हा मग अरे बाप रे बाप लय मजा केली. बस हा आता मी तुम्हाला नेईन बर का. हा तुम्हाला दाखीन अमिताभ बच्चन आणि ते. हा बर बर. माझे स्वप्न पुरे झाले बर का. बोल ना. ते शेजारीच्या दारातून गाडी घ्या पण अशी दम्मानं घ्या आणि मागची काच आहे ना थोडी खाली करा. बर बर. काय झोप चालली. एक पीठ संपलाय.